आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत उपीट कसं करायचं ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं कढई घेतलेली आहे बघा, मी कढईमध्ये तेल टाकलंय, तेल गरम चांगलं झालंय। त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, मिरची टाकायची। अगोदर मिरची चांगली तडतडली की मग आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय कांदा। कांदा टाकल्यानंतर 2 मिनिटं कांदा चांगला आपण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। मग शेंगदाणे टाकलेत बघा, ह्याच्यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे म्हणजे कुरकुरीत होतात। हळद, मीठ, चवीनुसार हळद मीठ टाकल्यानंतर चांगलं 1 मिनिट एखादा सेकंद परतून आपण ह्याच्यामध्ये लगेच पाणी ओतून घ्यायचं आहे। बघा पाणी ओतल्यानंतर पाण्याला चांगली उकळी आली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच रवा टाकायचा म्हणजे आपल्या गाठी वगैरे होत नाहीत, मोकळा सुटसुटीत आपला रवा होतो चांगला। आणि भाजून घ्यायचा बघा, चांगला लालसर रंगावर भाजून घेतलाय आणि चांगला आपण ह्याला परतायचं। परतून घ्यायचं 1, 2 ते 3 मिनिटांमध्येच आपला उपमा तयार होतो, उपमा किंवा उपीट। आणि वरून टाकायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 मिनिटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। तर मग 2 मिनिटांनी बघूया तर आपला उपमा तयार झालेला आहे, उपमा किंवा उपीट। बघा मऊ असं लुसलुशीत आपलं उपीट तयार झालं आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। मऊ असं लुसलुशीत आपलं उपीट तयार झालं आहे। दे दो मेरे